नमस्कार, मी आशा रेसिपी. आता मी आज बनवणार आहे कांदा आणि बटाट्याची भाजी. 3 कांदे घेतले, 2 बटाटे घेतले. आता कोरडी भाजी बनवायची ती आपल्याला. आता मी कांदा कापते. हे बघ, आता कांदा कापून घेतलाय आपण. बटाटा कापून घेतलाय, कापून धुवून घेतलाय. आता आपण कांदा, तेल तापलंय, बारीक गॅस केला होता मी. आता कांदा तेलामध्ये चांगला फ्राय करायचा. कांदा चांगला झाला की मग बटाटा टाकायचा. कांदा आणि बटाट्याची कोरडी भाजी खूप सुंदर लागते. बारीक गॅसवरच मी द्यायचा ते चांगला परतून घ्यायचा. द्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकलं की कांदा आहे ना चांगला परततो मस्त. असा वेळ लागतो जास्त व्हायला तो. मीठ टाकलं की पटकन होतो. आता गॅस बारीक राहू द्यायचा. चांगला परतून परतून घ्यायचा. आता छान मऊ शिजतो तो त्याच्यामध्ये तेलात आणि मिठात. हे बघा सुंदर मस्त होतो तो. थोड्या वेळात तेलामध्ये थोड्या वेळ परतू द्यायचा. असा हळूहळू हळू द्यायचं त्याला. त्याच्यानंतर बटाटा टाकायचा. हे बघा आता हे बटाटे आपण कापून ठेवले ना, हेच कांदा चांगला परतून घेतला. हे बघा छान परतलाय कांदा. असं लाल थोडासा आंबूस कलर आला का त्याला, मग बटाटे टाकायचे. हे बटाटा कापून धुवून ठेवलं होतं आपण, की त्यात टाकून द्यायचं. आता एक असं छान परतून परतून घ्यायचा. भाजी खूप सुंदर लागते अशी. कांदा बटाट्याची कोरडी भाजी खूप चवदार लागते. उकडलेल्या बटाट्यापेक्षा अशी छान लागते भाजी. तुम्ही करून बघा एकदा. तर आपण बटाट्याला थोडं शिजू देऊ. असं बारीक गॅसवर परतून घ्यायचा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं. म्हणजे बटाटा शिजेल चांगला बारीक गॅस. आपण शिजू देऊ त्याला आता असं. कांदा बटाटा चांगलं शिजलंय मस्त. आता आपण याच्यामध्ये हळद घेतली, लाल मिरची घेतली, थोडा हिंग घेतलाय. आता हे आपण याच्यामध्ये टाकून देऊ. धना जिरा पावडर घेतली. आता हे चांगलं परतून परतून घेतलं. झाली भाजी. एकदम सुंदर भाजी लागते अशी, पोळी सोबत, वरण भातासोबत. हे बघा किती छान एकदम सुगंध सुटलाय तिचा मस्त. बटाटाही शिजलाय छान. आता मी पोळी बनवते. हे बघा आता कांद्या बटाट्याची भाजी, कोरडी पोळी आणि पापड त्याच्यासोबत. खूप छान लागते ही भाजी, कोरडी भाजी. अशी करा तुम्ही. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.